वेलकम टू कोकण बुक मित्रांनो. आज आपण आलोय मुंडे गावामध्ये श्री केदारनाथ यांच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि माझ्यासोबतच संपूर्ण आयोजन करणारी टीम असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि गाडीचे चालक मालक सगळे आज माझ्यासोबत आहेत. तर आपण हे मैदान कसं होणार आहे ह्याचा आढावा घेण्यासाठी इथं आज आलोय. नमस्कार, मी दत्ताराम खेतले. श्री केदारनाथ ग्रामदेवतेच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा मौजे मुंडे ग्रामस्थांच्या वतीनं दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी ह्या भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपण सर्वजण पाहताय की हा भव्य दिव्य असा हा ग्राउंडचा पल्ला किमान 900 फुटाचा हा पल्ला आहे आणि समोर बैलांसाठी थांबण्यासाठी जी जागा आहे ती 450 ते 500 फुटाची पुढं थांबण्यासाठी जागेची व्यवस्था या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं केलेली आहे. अतिशय देखणं मैदान. या केदारनाथाच्या यात्रेनिमित्त किमान 30 ते 35 वर्षाची जुनी परंपरा या बैलगाडी क्षेत्रातली या मुंडे ग्रामस्थ आज जपत आहेत आणि त्याचं या यात्रेचं औचित्य साधून नव्यानं एकदा आणखीन बंदीच्या काळापासून नव्यानं जी सुरुवात झाली तेव्हापासून ही स्पर्धा जोरदार आणि मोठ्यात मोठी स्पर्धा व्हावी म्हणून यावर्षी 2026 मध्ये मुंडे ग्रामस्थांच्या वतीनं लाखो रुपयांची बक्षिसं या स्पर्धेला ठेवण्यात आलेली आहेत. अतिशय देखणं मैदान या ठिकाणी पार पाडण्यासाठी तमाम मुंडे ग्रामस्थ यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पाडावी हे त्यांचं कायमचं स्वप्न आहे. एकंदरीत 2023 मध्ये या ठिकाणी स्पर्धा झाली होती. मला वाटतं 35,000 रुपये प्रथम क्रमांक होता, परंतु या टायमाला 1,01,001 रुपये प्रथम क्रमांक या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. अशी स्पर्धा या ठिकाणी या पार पडणार आहे. आपण जर पाहिलं तर पारितोषिक देखील भरपूर लावण्यात आली आहेत. कशी असणार आहेत या मैदानाची पारितोषिक? या ठिकाणी केदारनाथ ग्रामदेवतेच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मुंडे ग्रामस्थांनी हे बैलगाडी शर्यतीचं भव्य दिव्य असं मैदान आणि दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी होणारी ही जी बैलगाडी स्पर्धा आहे त्या बैलगाडी स्पर्धेला या ठिकाणी प्रथम क्रमांक 1,01,001 रुपया, द्वितीय क्रमांक 71,001 रुपया, तृतीय क्रमांक 51,001 रुपया, चतुर्थ क्रमांक 31,001 रुपया, पाचवा क्रमांक 21,001 रुपया, सहावा क्रमांक 11,001 रुपया आणि सातवा क्रमांक आहे 7,001 रुपया. त्याच पद्धतीने गट पास करणारे जे स्पर्धक आहेत, ज्या बैलगाड्या आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी मानाची ढाल प्रत्येक गट पास करणाऱ्याला आपण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि क्वार्टर फायनल जे हे आहेत त्याच्यामध्ये आपण प्रत्येकी 2,000 रुपये त्यांना रोख बक्षीस आणि मानाची ढाल असं ह्या स्पर्धेचं पारितोषिकाचं वितरण होणार आहे. आपण मैदान कसं असेल आणि मैदानाबद्दल ज्या काय सुविधा वगैरे काय असणार ते थोडंसं सांगा आम्हाला, कसं कसं असेल हे मैदान. जे राज्यस्तरीय मैदान आहे त्या ठिकाणी जो आपण मैदानाचा पल्ला जो 900 फुटाला आहे, 900 फुटाच्या पल्ल्याला दोन्ही साईडला पूर्ण बॅरिकेड आहे आणि जो निकालाचे जे वगैरे आहेत ते 3 कॅमेरे या ठिकाणी मैदानात लागणार आहेत. पुढे निकालासाठी 2 असतील, खाली सुट्टीसाठी 1 कॅमेरा असेल. येणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी पाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने केलेली आहे. ड्रोन आणि प्रत्येक गटापासून सेमी असेल किंवा फायनल फेरा असेल, सर्व फेरे हे ड्रोनच्या निकालातनंच स्क्रीनवर दाखवूनच निकाल दिला जाणार आहे. त्याची खबरदारी ग्रामस्थांच्या वतीने घेतलेली आहे. नोंदणीचे दिनांक 21 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे ते 28 एप्रिल पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे आणि 7 वाजता या स्पर्धेचा लॉट पडणार आहे, सुरुवात होणार आहे. नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन असेल का? ऑनलाईन असेल. प्रत्यक्ष दर्शनी या ठिकाणी मंदिरात आमची मंडळी थांबणार आहेत, त्यांच्याकडे येऊन या ठिकाणी केली तरी चालेल, ऑनलाईन केली तरी चालेल, पण पूर्णतः त्या ठिकाणी त्यांची कागदपत्राची पूर्ण पूर्तता करायला पाहिजे. कारण आपल्याला शासकीय बाबी असतात त्याच्यासाठी अडचण येऊ नये यासाठी कागदपत्रांची पूर्तता असावी. या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याचे जे डॉक्टर आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रेक्षकांसाठी जर काय असेल तर ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने केलेली आहे. आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय मैदान इथं एक मोठं होतंय आणि राज्यस्तरीय मैदान ठेवण्याचं काय म्हणजे विशेष कारण आहे? राज्यस्तरीय मैदान ठेवण्याचं एकच कारण या ठिकाणी आहे, जी आपल्या कोकणातनं जी बरीचशी मंडळी पश्चिम महाराष्ट्रात स्पर्धा बघण्यासाठी जाते, स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाते, परंतु काही सर्वच मंडळी त्या ठिकाणी
आपण देशावर जात नाही. बरोबर. ठराविक मंडळी आपल्या कोकणातनं जातात की जे हौशी लोक आहेत ती, पण सर्वसाधारण माणसाला वरची देशावरची पश्चिम महाराष्ट्रातली जी मोठी मोठी नामवंत अशी बैल आहेत, जेणेकरून ती कोकणात यावीत, आपल्या सर्वसाधारण शेतकऱ्याला ती बैल बघायला मिळावी, त्यांचा पल बघायला भेटावा, हा जो उद्देश आहे तो या मुंडे ग्रामस्थांनी जोपासलाय. आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील असतील किंवा मुंबईवाले आमचे जी मित्रमंडळी असतील त्यांना सुद्धा सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडा चालक मालकांना एक विनंती केलेली आहे स्पर्धेच्या माध्यमातून की आपण या ठिकाणी या. कोकणातलं एक नामवंत असं मैदान आहे, जुनं पारंपरिक, आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे या स्पर्धा अतिशय मोठी स्पर्धा या कोकणातली या ठिकाणी पार पडणार आहे. आपण या स्पर्धेत भाग घेतलात, किमान आपलं जे नावलौकिक आहे, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक करता येतच, परंतु कोकणात या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतलात आणि जे नावलौकिक जे कमावल्याचा जे आनंद आहे ना, तो आनंद वेगळा आहे. कारण जे कोकणातले जे मायाळू जे लोक आहेत ना, जे प्रेक्षक वर्ग आहे, तो आपल्याला उदंड प्रतिसाद या ठिकाणी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील असतील, आमचे मुंबईवाले ज्या ठिकाणी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रतिसाद देणार आहेत आणि त्यांचं प्रेम हे सदैव तुमच्या पाठीशी राहणार. म्हणून हे राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचं आयोजन त्या मुंडे ग्रामस्थांनी केलं.